मराठी फिजिक्स फॉर नीट आणि जेईचा पहिला व्हिडिओ म्हणजे वेक्टर. स्टार्ट करूया आपण. फिजिकल क्वांटिटी. फिजिकल क्वांटिटी म्हणजे काय? एनिथिंग दॅट एक्झिस्ट इन अ नेचर अँड कॅन बी मेजर्ड इज कॉल्ड ॲज फिजिकल क्वांटिटी. अशी कोणतीही गोष्ट जी नेचरमध्ये एक्झिस्ट करते आणि त्याला मोजता येते त्याला काय म्हणतात? फिजिकल क्वांटिटी. फिजिकल क्वांटिटीचे दोन प्रकार आहेत, स्केलार फिजिकल क्वांटिटी आणि वेक्टर फिजिकल क्वांटिटी. स्केलार फिजिकल क्वांटिटी म्हणजे काय असते? अशी फिजिकल क्वांटिटी ज्याला एक्सप्लेन करण्यासाठी फक्त आणि फक्त मॅग्निट्यूड लागतं, त्याला काय म्हणतात? स्केलार फिजिकल क्वांटिटी. तर वेक्टर फिजिकल क्वांटिटी म्हणजे काय असते? अशी फिजिकल क्वांटिटी ज्याला एक्सप्लेन करण्यासाठी मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन दोघांची आवश्यकता असते, त्याला म्हणतात वेक्टर फिजिकल क्वांटिटी. स्केलार फिजिकल क्वांटिटीचं रिप्रेझेंटेशन सिंपल सिम्बॉलिक असते. तर वेक्टर फिजिकल क्वांटिटीचं रिप्रेझेंटेशन सिम्बॉलच्यावर ॲरो, एक जिओमेट्रिक लाईन ज्याला टेल, बॉडी आणि हेड असते, किंवा आय कॅप, जी कॅप, के कॅप रिप्रेझेंटेशन असते. आय कॅप, जी कॅप, के कॅप म्हणजे एक्स वाय झेड ॲक्सिसवरचे कंपोनंट्स. स्केलार फिजिकल क्वांटिटी स्केलारचे लॉ फॉलो करते, तर वेक्टर फिजिकल क्वांटिटी वेक्टरचे लॉ फॉलो करते. स्केलारचे लॉ म्हणजे सिंपल ॲडिशन, सिंपल सबस्ट्रॅक्शन, सिंपल मल्टिप्लिकेशन आणि सिंपल डिव्हिजन, अल्जेब्रा आपला. तर वेक्टरचे लॉस म्हणजे वेक्टर ॲडिशन आणि वेक्टर मल्टिप्लिकेशन असतात. वेक्टर ॲडिशनमुळे आपल्याला दोन वेक्टरचं रिझल्टंट आणि चेंज मिळतो. तर वेक्टर मल्टिप्लिकेशनमध्ये कधीकधी दोन वेक्टर एकमेकांसोबत मल्टिप्लाय करून आन्सर स्केलार देतात, त्याला डॉट प्रोडक्ट म्हणतात. तर कधीकधी दोन वेक्टर एकमेकांसोबत मल्टिप्लाय करून आन्सर वेक्टर देतात, त्याला क्रॉस प्रोडक्ट म्हणतात. त्यानंतर वेक्टरचे टाईप्स ऑफ वेक्टर. त्यानंतर वेक्टरचे टाईप्स ऑफ वेक्टर. वेक्टरचा पहिला टाईप म्हणजे नल वेक्टर किंवा झिरो वेक्टर. असा वेक्टर ज्याचं मॅग्निट्यूड झिरो आणि डायरेक्शन सांगता येत नाही, अशा वेक्टरला म्हणतात नल वेक्टर किंवा झिरो वेक्टर. त्याचं रिप्रेझेंटेशन फक्त आणि फक्त डॉट नव्हतं. दुसरा आहे इक्वल वेक्टर. इक्वल वेक्टर म्हणजे असे वेक्टर ज्यांचं मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन दोन्ही सेम असतं आणि त्याला रिप्रेझेंट करण्यासाठी वेक्टर पी इक्वल वेक्टर क्यू किंवा दोन पॅरलल आणि इक्वल लाईन्स आपण काढू शकतो. इक्वल वेक्टरमध्ये दोन्ही वेक्टरचे एक्स वाय आणि झेड कंपोनंट्स सेम असतात. तर अपोजिट वेक्टर म्हणजे असा वेक्टर ज्यांचं मॅग्निट्यूड तर सेम असतं पण डायरेक्शन कशी असते? अपोजिट असते. कोलिनियर वेक्टर म्हणजे असे वेक्टर ज्यांचे टेल्स जॉईन केल्यानंतर एकतर अँगल 0 मिळतो किंवा 180 मिळतो. अशा वेक्टर्सला कोलिनियर वेक्टर म्हणतात, जे एकमेकांसोबत स्वतःची टेल जॉईन करून एक स्ट्रेट लाईन बनवतात. कोलिनियर वेक्टरचे दोन टाईप्स, पॅरलल वेक्टर आणि अँटी पॅरलल वेक्टर. पॅरलल वेक्टर म्हणजे असे कोलिनियर वेक्टर ज्याच्यामध्ये अँगल 0 असतो, तर अँटी पॅरलल वेक्टर म्हणजे असे कोलिनियर वेक्टर ज्याच्यामध्ये अँगल 180 असतो. त्यानंतर येतं कोप्लेनर वेक्टर. कोप्लेनर वेक्टर म्हणजे असे वेक्टर ज्या दोन वेक्टरच्यामध्ये अँगल 0 आणि 180 नसला पाहिजे, बाकी काही चालतं. असे कोप्लेनर वेक्टर ज्याच्यामध्ये अँगल लेस दॅन 90 असतो त्याला म्हणतात ॲक्यूट कोप्लेनर वेक्टर. असे कोप्लेनर वेक्टर ज्याच्यामध्ये अँगल ग्रेटर दॅन 90 असतो त्याला म्हणतात ऑब्ट्यूज कोप्लेनर वेक्टर. तर असे कोप्लेनर वेक्टर ज्यांच्यामध्ये अँगल 90 डिग्री असतो त्याला म्हणतात ऑर्थोगोनल कोप्लेनर वेक्टर किंवा राईट कोप्लेनर वेक्टर. सहावा प्रकार आहे युनिट वेक्टर. युनिट वेक्टर म्हणजे असा वेक्टर जसं मॅग्निट्यूड 1 असतं आणि डायरेक्शन पॅरेंटसारखी असते. सपोज आपल्याकडे एक वेक्टर आर आहे आणि त्याचं मॅग्निट्यूड 4 आहे, तर या वेक्टरचे 4 तुकडे करायचं आणि एक तुकडा म्हणजे काय असते? त्या वेक्टर आरचा युनिट वेक्टर, ज्याचं रिप्रेझेंटेशन फक्त आणि फक्त आरच्यावर कॅप देऊन करता येतं. सो इनडायरेक्टली कोणत्याही वेक्टरला त्याच्या मॅग्निट्यूडनं डिवाईड केल्यानंतर आन्सर येते त्याचा स्वतःचा युनिट वेक्टर. So when one vector is divided by its own magnitude, then the answer is its own unit vector. जर आपण या आरला राईट हँड साईडला घेऊन गेलो तर आपण कोणताही वेक्टर आर इज इक्वल टू आर इंटू आर कॅप असं लिहू शकतो. ठीक आहे. त्यानंतर ऑर्थोगोनल युनिट वेक्टर. एक्स वाय झेड ॲक्सिसवरच्या युनिट वेक्टर्सला ऑर्थोगोनल युनिट वेक्टर म्हणतात. युनिट वेक्टर्स अलॉंग प्लस ऑर मायनस एक्स प्लस ऑर मायनस वाय प्लस ऑर मायनस झेड ॲक्सिस आर कॉल्ड एज ऑर्थोगोनल युनिट वेक्टर अँड दे आर रिप्रेझेंटेड ॲज प्लस ऑर मायनस आय कॅप प्लस ऑर मायनस जे कॅप प्लस ऑर मायनस के कॅप. आणि एक महत्त्वाचा वेक्टर त्याला म्हणतात पोझिशन वेक्टर. आता पोझिशन वेक्टर म्हणजे काय? असा वेक्टर जो ओरिजिनपासून निघतो आणि बॉडीच्या सेंटर ऑफ मासपर्यंत जातो त्याला काय म्हणतात? पोझिशन वेक्टर. अ वेक्टर दॅट इज डायरेक्टेड फ्रॉम ओरिजिन टू सेंटर ऑफ मास ऑफ अ बॉडी इज कॉल्ड ॲज पोझिशन वेक्टर. सपोज एखाद्या बॉडीच्या सेंटर ऑफ मासचे कोऑर्डिनेट्स आर एक्स, आर वाय, आर झेड आहेत, तर त्या बॉडीचं पोझिशन वेक्टर कसं काढता येतं आपल्याला, कसं रिप्रेझेंट करता येतं? आर एक्स आय कॅप प्लस आर वाय जे कॅप प्लस आर झेड के कॅप. सपोज आपल्याकडे एक बॉक्स आहे, ज्या बॉक्सची लेंथ आर एक्स आहे, हाईट आर वाय आणि विड्थ आर झेड आहे. तर अशा बॉक्सची डायगोनल
किंवा त्या डायगोनलची जर लेंथ आपल्याला काढायची असेल तर सिम्पल फॉर्म्युला असतो स्क्वेअर रूट ऑफ लेंथ स्क्वेअर प्लस हाईट स्क्वेअर प्लस विड्थ स्क्वेअर. या कन्सेप्टवरूनच आपण पोझिशन वेक्टरचं मॅग्निट्यूड काढू शकतो. आर इज स्क्वेअर रूट ऑफ आर एक्स स्क्वेअर प्लस आर वाय स्क्वेअर प्लस आर झेड स्क्वेअर. त्या पोझिशन वेक्टरनं एक्स ॲक्सिस सोबत केलेला अँगल म्हणजे अल्फा, वाय सोबत केलेला अँगल म्हणजे बीटा आणि झेड ॲक्सिस सोबत केलेला अँगल म्हणजे गॅमा. तर आपल्याला पोझिशन वेक्टरचं डायरेक्शन काढायचं असेल तर अल्फा बीटा गॅमा काढावं लागतं. अल्फा म्हणजे अँगल मेड बाय पोझिशन वेक्टर विथ एक्स ॲक्सिस, बीटा म्हणजे अँगल मेड बाय पोझिशन वेक्टर विथ वाय ॲक्सिस आणि गॅमा म्हणजे अँगल मेड बाय पोझिशन वेक्टर विथ झेड ॲक्सिस. पोझिशन वेक्टरने एक्स ॲक्सिस सोबत बनवलेला अँगल अल्फा, वाय सोबत अँगल बनवलेला अँगल बीटा आणि झेड ॲक्सिस सोबत बनवलेला अँगल गॅमा. जो अँगल बनवतो तो हायपोटेनियस बनतो. म्हणून अल्फा बीटा गॅमा तिघांचा हायपोटेनियस कोण आहे? आर. अल्फा बीटा गॅमा यांचे ॲडजस्टंट वेगळे असतात. अल्फाचा ॲडजस्टंट आर एक्स, बीटाचा ॲडजस्टंट आर वाय आणि गॅमाचा ॲडजस्टंट आर झेड येतं. आणि आपल्याला माहिती आहे पायथागोरसनं शिकवलं आहे की जर अपोजिट काढायचं असेल तर स्क्वेअर रूट ऑफ एच स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर. या कन्सेप्टवरून अल्फाचा अपोजिट येतो स्क्वेअर रूट ऑफ आर वाय स्क्वेअर मायनस आर झेड स्क्वेअर, आर वाय स्क्वेअर प्लस आर झेड स्क्वेअर. बीटाचा अपोजिट येतो स्क्वेअर रूट ऑफ आर एक्स स्क्वेअर प्लस आर झेड स्क्वेअर. गॅमाचा अपोजिट येतो स्क्वेअर रूट ऑफ आर एक्स स्क्वेअर प्लस आर वाय स्क्वेअर. इथं प्लस आहे. ठीक आहे. असं झालं पोझिशन वेक्टर. पोझिशन वेक्टरच्या नंतर येतं लिनियर वेक्टर. लिनियर वेक्टर म्हणजे असे वेक्टर जे लिनियर मोशनमध्ये असतात. त्यांना पोलार वेक्टरसुद्धा म्हणतात कारण त्यांना पॉईंट ऑफ ॲप्लिकेशन असतं, ते कुठून तरी सुरू होतात. लिनियर वेक्टर म्हणजे असे वेक्टर जे लिनियर मोशनमध्ये असतात. वेक्टर्स इन अ लिनियर मोशन आर कॉल्ड ॲज लिनियर वेक्टर. पहिलं लिनियर वेक्टर येतं पोझिशन वेक्टर. कोणत्याही बॉडीच्या सेंटर ऑफ मासचे कॉर्डिनेट्स x1 y1 z1 असतील तर त्याचं पोझिशन वेक्टर काय असतं? x1 i कॅप प्लस y1 j कॅप प्लस z1 k कॅप. आणि जर बॉडी स्वतःची पोझिशन चेंज करत असेल तर तेव्हा ती डिस्प्लेसमेंट करते. आणि डिस्प्लेसमेंट काय असते? चेंज इन पोझिशन वेक्टर. फायनल पोझिशन वेक्टर मायनस इनिशियल पोझिशन वेक्टर इज कॉल्ड ॲज डिस्प्लेसमेंट वेक्टर. टोटल डिस्प्लेसमेंटला डेल्टा वेक्टर आर लिहितात तर इन्स्टंटेनियस डिस्प्लेसमेंटला डी वेक्टर आर असं लिहितात. सो चेंज इन पोझिशन वेक्टर इज कॉल्ड ॲज डिस्प्लेसमेंट. जुनी डेफिनेशन जी होती ना इनिशियल पॉईंटपासून फायनल पॉईंटपर्यंतचं शॉर्टेस्ट डिस्टन्स, ते लक्षात ठेवता हे सुद्धा लक्षात ठेवा की चेंज इन पोझिशन वेक्टर इज कॉल्ड ॲज डिस्प्लेसमेंट वेक्टर. त्यानंतर येतं वेलॉसिटी वेक्टर. आता वेलॉसिटी वेक्टर काय असतं की बाबा टी एवढ्या टाईममध्ये एस एवढे डिस्प्लेसमेंट व्हायला तर एका सेकंडमध्ये किती डिस्प्लेसमेंट होते? डिस्प्लेसमेंट डन पर युनिट टाईम इज कॉल्ड ॲज वेलॉसिटी वेक्टर. डिस्प्लेसमेंट डन पर युनिट टाईम इज कॉल्ड ॲज वेलॉसिटी वेक्टर. वेलॉसिटीचे दोन प्रकार आहेत, ॲव्हरेज वेलॉसिटी आणि इन्स्टंटेनियस वेलॉसिटी. ॲव्हरेज वेलॉसिटी म्हणजे टोटल डिस्प्लेसमेंट बाय टोटल टाईम, तर इन्स्टंटेनियस वेलॉसिटी म्हणजे टाईम डेरिव्हेटिव्ह ऑफ डिस्प्लेसमेंट. सो व्हॉट इज वेलॉसिटी? डिस्प्लेसमेंट डन पर युनिट टाईम इज कॉल्ड ॲज वेलॉसिटी. आणि जर आपण वेलॉसिटीला मासनं मल्टिप्लाय केलं तर प्रोडक्ट ऑफ मास अँड वेलॉसिटी आन्सर येते मोमेंटम वेक्टर. प्रोडक्ट ऑफ मास अँड वेलॉसिटी इज कॉल्ड ॲज मोमेंटम. प्रोडक्ट ऑफ मास अँड वेलॉसिटी इज कॉल्ड ॲज मोमेंटम. जर वेलॉसिटी चेंज होत असेल तर तिथं ॲक्सेलरेशन असतं आणि जर मोमेंटम चेंज होत असेल तर तिथं फोर्स असतो. म्हणून चेंज इन वेलॉसिटी पर युनिट टाईम इज कॉल्ड ॲज ॲक्सेलरेशन. सिमिलरली चेंज इन मोमेंटम पर युनिट टाईम इज कॉल्ड ॲज फोर्स. चेंज इन वेलॉसिटी पर युनिट टाईम, इथं पर युनिट टाईम पाहिजे होतं. चेंज इन वेलॉसिटी पर युनिट टाईम इज कॉल्ड ॲज ॲक्सेलरेशन, तर चेंज इन मोमेंटम पर युनिट टाईम इज कॉल्ड ॲज फोर्स. सो टी एवढ्या टाईममध्ये व्ही मायनस यू एवढी वेलॉसिटी चेंज व्हायली तर एका सेकंडमध्ये किती वेलॉसिटी चेंज होते त्याला म्हणतात ॲक्सेलरेशन. सिमिलरली टी एवढ्या टाईममध्ये पी टू मायनस पी वन एवढं मोमेंटम चेंज व्हायली तर एका सेकंडमध्ये किती मोमेंटम चेंज होते त्याला म्हणतात फोर्स. सो चेंज इन वेलॉसिटी पर युनिट टाईम इज कॉल्ड ॲज ॲक्सेलरेशन. ॲक्सेलरेशनचे दोन प्रकार, ॲव्हरेज ॲक्सेलरेशन आणि इन्स्टंटेनियस ॲक्सेलरेशन. सिमिलरली चेंज इन मोमेंटम पर युनिट टाईम इज कॉल्ड ॲज फोर्स. आणि फोर्सचे सुद्धा दोन प्रकार, ॲव्हरेज फोर्स आणि इन्स्टंटेनियस फोर्स. त्यानंतर ज्या प्रकारे लिनियर मोशनमधले वेक्टर म्हणजे लिनियर वेक्टर असतात त्याच प्रकारे अँग्युलर मोशनमधले वेक्टर म्हणजे अँग्युलर वेक्टर किंवा ॲक्झियल वेक्टर असतात कारण त्याची डायरेक्शन ॲक्सिसवर असते. सपोज एक एम एवढा मास आहे जो आर एवढ्या दोरीला बांधून आपण गोल फिरवत आहोत. तर गोल फिरवण्याचे दोनच मेथड असतात, एक तर अँटी क्लॉकवाईज नाहीतर क्लॉकवाईज. जर एखादी बॉडी अँटी क्लॉकवाईज रोटेट करत असेल तर राईट हँड थंब रूलनुसार आपला थंब कुठे येतो? वर येतो. आणि त्या रेडियसनं केलेली अँगल अँटी क्लॉकवाईज असेल तर अँग्युलर डिस्प्लेसमेंट ॲक्सिसच्या वर येतं असं आपण म्हणतो. सो अँग्युलर डिस्प्लेसमेंट म्हणजे काय असतं? अँग्युलर डिस्प्लेसमेंट म्हणजे पहिलं अँग्युलर वेक्टर किंवा ॲक्झियल वेक्टर जे की रेडियसनं केलेलं अँगल असतं पण क्लॉकवाईज किंवा अँटी क्लॉकवाईज मॅनरमध्ये. सो अँगल मेड बाय रेडियस वेक्टर इन अ क्लॉकवाईज और अँटी क्लॉकवाईज मॅनर इज कॉल्ड ॲज अँग्युलर डिस्प्लेसमेंट. सो अँग्युलर डिस्प्लेसमेंट म्हणजे नेमकं काय असतं? अँगल मेड बाय रेडियस विथ क्लॉकवाईज और अँटी क्लॉकवाईज मॅनर इज कॉल्ड ॲज अँग्युलर डिस्प्लेसमेंट. साईन कन्व्हेन्शन अशी आहे की जर अँटी क्लॉकवाईज अँगल होत असेल तर त्याला आपण पॉझिटिव्ह अँगल असं अँग्युलर डिस्प्लेसमेंट असं म्हणतो, तर क्लॉकवाईज होत असेल तर निगेटिव्ह.
नो अँग्युलर डिस्प्लेसमेंटला जर आपण टाईमने डिवाइड केलं तर आन्सर येतं अँग्युलर व्हेलॉसिटी. सो अँग्युलर डिस्प्लेसमेंट डन पर युनिट टाईम इज कॉल्ड ॲज अँग्युलर व्हेलॉसिटी. आणि आपल्याला माहीत आहे जर एखादी बॉडी रोटेट करत असेल आर एवढ्या रेडियसला एम एवढं मास बांधून जर आपण गोल फिरवलं तर त्याचं मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे अँग्युलर मास किती येतं, म्हणजे गोल फिरवल्याला किती जड जातं, आय इज इक्वल टू एम आर स्क्वेअर. सो प्रोडक्ट ऑफ अँग्युलर मास अँड अँग्युलर व्हेलॉसिटी इज कॉल्ड ॲज अँग्युलर मोमेंटम. जर अँग्युलर व्हेलॉसिटी चेंज होत असेल तर असतं अँग्युलर ॲक्सलेरेशन आणि अँग्युलर मोमेंटम चेंज होत असेल तर असतं अँग्युलर फोर्स. चेंज इन अँग्युलर व्हेलॉसिटी पर युनिट टाइम इज कॉल्ड ॲज अँग्युलर ॲक्सलेरेशन अँड चेंज इन अँग्युलर मोमेंटम पर युनिट टाइम इज कॉल्ड ॲज अँग्युलर फोर्स किंवा टॉर्क. नऊ हे झाल्यानंतर आपल्याला पाहिजेत वेक्टरचे लॉज. वेक्टरचे दोन लॉज आहेत, वेक्टरचं ॲडिशन आणि वेक्टरचं मल्टिप्लिकेशन. वेक्टरचं ॲडिशनच्या मध्ये आपल्याला एकतर रिझल्टंट मिळतो नाहीतर आपल्याला मिळतं चेंज. सो ॲडिशन विथ पॉझिटिव्ह वेक्टर म्हणजे एका वेक्टर पीला दुसऱ्या पॉझिटिव्ह वेक्टर क्यू सोबत ॲड करणं आणि आन्सर मिळतं रिझल्टंट. ॲडिशन विथ निगेटिव्ह वेक्टर म्हणजे एका वेक्टर पीला दुसऱ्या निगेटिव्ह वेक्टरसोबत ॲड करणं आणि आपल्याला आन्सर मिळतं चेंज. सो वेक्टर ॲडिशनच्या मध्ये दोन प्रकार आहेत, रिझल्टंट काढणं आणि चेंज काढणं. सिमिलरली वेक्टर मल्टिप्लिकेशनमध्ये सुद्धा दोन प्रकार आहेत. जेव्हा आपण दोन वेक्टर मल्टिप्लाय करताना आन्सर स्केलार येत असेल तर त्याला म्हणतात डॉट प्रोडक्ट किंवा स्केलार प्रोडक्ट. आणि जेव्हा आपण दोन वेक्टर मल्टिप्लाय करताना आन्सर वेक्टर येते त्याला म्हणतात वेक्टर प्रोडक्ट किंवा क्रॉस प्रोडक्ट. सो वेक्टर ॲडिशनचे दोन प्रकार रिझल्टंट आणि चेंज, आणि वेक्टर मल्टिप्लिकेशनचे दोन प्रकार डॉट प्रोडक्ट आणि क्रॉस प्रोडक्ट. तर काही बेसिक इन्फॉर्मेशन. सपोज आपल्याकडे एक हॉरिझॉन्टल वेक्टर आहे आणि एक व्हर्टिकल वेक्टर आहे, तो नो प्रॉब्लेम. हॉरिझॉन्टल वेक्टर म्हणजे एनिथिंग दॅट इज अलॉंग एक्स ॲक्सिस आणि व्हर्टिकल वेक्टर म्हणजे एनिथिंग दॅट इज अलॉंग वाय ॲक्सिस. पण जर आपल्याकडे एखादं इन्क्लाइन वेक्टर असेल तर काय करायचं, तर त्याचे रेक्टँग्युलर कंपोनंट्स पाडता येतात. आता रेक्टँग्युलर कंपोनंट्स म्हणजे काय, एखादा इन्क्लाइन वेक्टर असेल तर त्याला समजा हायपोटेनियस आहे, ओके, आणि आपल्याला या पॉईंटपासून या पॉईंटपाशी जायचं असेल तर ते आपण त्या वेक्टरच्या डायरेक्शनमध्ये जाऊ शकतो किंवा त्या वेक्टरचं ॲडजस्टंट आणि अपोजिट या प्रकारे सुद्धा जाऊ शकतो. तर त्या ॲडजस्टंट आणि अपोजिटला म्हणतात त्या वेक्टरचे रेक्टँग्युलर कंपोनंट्स. सपोज एक इन्क्लाइन वेक्टर आहे एच, हा एक इन्क्लाइन वेक्टर आहे म्हणजे तो हॉरिझॉन्टलसुद्धा नाही आहे व्हर्टिकलसुद्धा नाही आहे. तर त्या एचला आपण हायपोटेनियस असं समजू शकतो आणि एक ॲडजस्टंट बनवू शकतो आणि एक ऑपोजिट बनवू शकतो, ठीक आहे. आणि ॲडजस्टंटला काय लिहिता येतं, हायपोटेनियस इंटू कॉस थिटा, आणि अपोजिटला काय लिहिता येतं, हायपोटेनियस इंटू साइन थिटा. कारण आपल्याला माहीत आहे ट्रिग्नॉमेट्रीमध्ये साइन थिटा इज इक्वल टू ओ बाय एच, अपोजिट बाय हायपोटेनियस असतं, म्हणून अपोजिट बरोबर हायपोटेनियस इंटू साइन थिटा लिहितो येतो. तर कॉस थिटा बरोबर ॲडजस्टंट डिवाइड बाय हायपोटेनियस असतं, म्हणून ॲडजस्टंट इज इक्वल टू हायपोटेनियस इंटू कॉस थिटा लिहिता येतं. सो कोणत्याही इन्क्लाइन वेक्टरला हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल कंपोनंटमध्ये स्प्लिट करणं म्हणजे त्याचे रेक्टँग्युलर कंपोनंट्स काढणे होय. एक कंपोनंट ॲडजस्टंट असतो जो थिटासोबत असतो आणि रिमेनिंग कंपोनंट काय असतो, अपोजिट. ॲडजस्टंट नेहमी हायपोटेनियस इंटू कॉस थिटा असतो तर अपोजिट नेहमी हायपोटेनियस इंटू साइन थिटा असतो. पायथागोरसमुळे आपल्याला भरपूर गोष्टी कळल्या आहेत, जसं एच स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस ओ स्क्वेअर म्हणून एच इज इक्वल अंडर रूट ए स्क्वेअर प्लस ओ स्क्वेअर. ए स्क्वेअर इज इक्वल टू एच स्क्वेअर मायनस ओ स्क्वेअर म्हणून ए इज इक्वल अंडर एच स्क्वेअर मायनस ओ स्क्वेअर. ओ इज इक्वल टू एच स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर म्हणजे ओ स्क्वेअर इज इक्वल टू एच स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर म्हणजे ओ इज इक्वल टू अंडर रूट एच स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर. त्यानंतर आपल्याला माहीत आहे की वेक्टरची ॲडिशन करायचं असेल तर तीनच गोष्टी आहेत, एकतर ट्रायंगल लॉ, नाहीतर पॅरलोग्राम लॉ, नाहीतर पॉलिगॉन लॉ. ट्रायंगल, पॅरलोग्राम नाहीतर पॉलिगॉन लॉ, ठीक आहे. हे तीन लॉज वेक्टरच्या ॲडिशनसाठी हेल्पफुल असतात, युजफुल असतात. पहिला आपण पाहूया ट्रायंगल लॉ ऑफ वेक्टर ॲडिशन. सपोज आपल्याला या ठिकाणाहून या ठिकाणी पोहोचायचं आहे आणि आपण वेक्टर पी एवढं पहिलं डिस्प्लेसमेंट केलं आणि वेक्टर क्यू एवढं दुसरं डिस्प्लेसमेंट केलं, म्हणजे वेक्टर पीच्या हेडला क्यूचं टेल जॉईन केलं. कारण आपल्याला डिस्प्लेसमेंट करायचं ना, पहिलं पी एवढं डिस्प्लेसमेंट करायचं आहे, त्यानंतर क्यू एवढं डिस्प्लेसमेंट करायचं आहे. तर आपण काय करू शकतो, या दोन डिस्प्लेसमेंटचं ॲडिशन या वेक्टर आरला समजू शकतो, या वेक्टर आरला समजू शकतो. सो वेक्टर पी प्लस वेक्टर क्यू इज इक्वल टू वेक्टर आर. हे वेक्टर आर काढणं म्हणजे रिझल्टंट काढणं होय. तर पाहूया की वेक्टर पी आणि त्याच्यासोबत थिटा एवढ्या अँगलवर वेक्टर क्यू यांना ॲड कसं करायचं ते. आपल्याकडे पी, क्यू आणि थिटा दिलेलं असतं. तर आपण काय करूया, तर आपण पी आणि क्यूचे रेक्टँग्युलर कंपाऊंड्स घेऊया, क्यू कॉस थिटा आणि क्यू साइन थिटा. आणि इथं पायथागोरस यूज करूया. पायथागोरसनुसार काय होतं की बाबा आर स्क्वेअर इज इक्वल टू पी प्लस क्यू कॉस थिटाचा होल स्क्वेअर प्लस क्यू साइन थिटाचा स्क्वेअर. आणि आन्सर सॉल्व केल्यानंतर येतं
मॅग्निट्यूड ऑफ रिझल्टंट आर इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर प्लस 2pq कॉस थिटा. ते आपल्या रिझल्टंटने पी सोबत केलेला अँगल म्हणजे अल्फा आणि क्यू सोबत केलेला अँगल म्हणजे बीटा. जर आपल्याला अल्फा काढायचा असेल तर या डायग्राममध्ये बघा, अल्फाचा हायपोटेनियस कोण आहे आर, अल्फाचा ॲडजस्टंट कोण असतो पी प्लस क्यू कॉस थिटा आणि अल्फाचा अपोजिट कोण असतो क्यू साइन थिटा. सो अल्फा काढायचा असेल तर हायपोटेनियस आर घ्या, ॲडजस्टंट पी प्लस क्यू कॉस थिटा घ्या आणि अपोजिट क्यू साइन थिटा घ्या. अशा प्रकारे आपल्याला अल्फा ज्याचा हायपोटेनियस आर, ॲडजस्टंट पी प्लस क्यू कॉस थिटा आणि अपोजिट क्यू साइन थिटा येऊन जातं. आणि बीटा काढायचं असेल तर सिमिलरली हायपोटेनियस आर, ॲडजस्टंट पी प्लस क्यू कॉस थिटाच्या जागी क्यू प्लस पी कॉस थिटा होतं आणि अपोजिट क्यू साइन थिटाच्या जागी पी साइन थिटा होतं. अशा प्रकारे आपल्याला ट्रायंगल लॉ ऑफ वेक्टर ॲडिशन यूज करता येतो रिझल्टंटसाठी. आणि जर आपल्याला ट्रायंगल लॉच यूज करायचं असेल चेंज काढण्यासाठी तर आपण काय करूया, आपण वेक्टर पी आणि प्लस वेक्टर क्यूच्या जागी मायनस वेक्टर क्यू करूया. सो वेक्टर पी मायनस वेक्टर क्यू केल्यानंतर आपल्याला चेंज मिळतो म्हणजे ॲडिशन ऑफ पॉझिटिव्ह वेक्टर विथ निगेटिव्ह वेक्टर. सो वेक्टर पी मायनस वेक्टर क्यू येतं वेक्टर आर डॅश, वेक्टर आर डॅश. वेक्टर पी मायनस वेक्टर क्यू येतं वेक्टर आर डॅश. सो रिप्रेझेंटेशन इज वेक्टर पी मायनस वेक्टर क्यू इज वेक्टर आर डॅश. आणि आर डॅशचं जर आपल्याला मॅग्निट्यूड काढायचं असेल तर अगेन या क्यूचे कंपोनंट्स पाडा. या वेक्टर क्यूचे कंपोनंट्स म्हणजे क्यू कॉस थिटा आणि क्यू साइन थिटा. हे पूर्ण लेंथ पी होती, पीमधून क्यू कॉस थिटा जर निघून गेलं तर उरलेली लेंथ किती असते पी मायनस क्यू कॉस थिटा. सो पी मायनस क्यू कॉस थिटा ही एक लेंथ आहे आणि क्यू साइन थिटा ही एक लेंथ आहे. सो आपल्याला ही लेंथ मिळाली पी मायनस क्यू कॉस थिटा आणि ही लेंथ मिळाली क्यू साइन थिटा. अशा प्रकारे आपल्याला चेंजचं मॅग्निट्यूड काढता येतं. चेंज म्हणजे हायपोटेनियस. सो आर डॅश स्क्वेअर इज इक्वल टू पी मायनस क्यू कॉस थिटा होल स्क्वेअर प्लस क्यू साइन थिटा होल स्क्वेअर. आणि अशा प्रकारे आपल्याला काढता येतं आर डॅश इज इक्वल टू पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर मायनस 2pq कॉस थिटा. त्या आर डॅशनं पी सोबत केलेला अँगल म्हणजे अल्फा डॅश आणि क्यू सोबत केलेला अँगल म्हणजे बीटा डॅश. या चेंजनी आर डॅशनी पी सोबत केलेला अँगल म्हणजे अल्फा डॅश आणि क्यू सोबत केलेला अँगल म्हणजे बीटा डॅश. तर अल्फा डॅश तुम्ही या डायग्राममध्ये पाहिलं तर अल्फा डॅशचा हायपोटेनियस कोण आहे आर डॅश, ॲडजस्टंट कोण आहे पी मायनस क्यू कॉस थिटा आणि अपोजिट कोण आहे क्यू साइन थिटा. सो अल्फा डॅश काढायचं असेल तर हायपोटेनियस आर डॅश, ॲडजस्टंट पी मायनस क्यू कॉस थिटा आणि अपोजिट क्यू साइन थिटा. सिमिलरली जर आपल्याला बीटा डॅश म्हणजे आर डॅशनं क्यू सोबत केलेला अँगल जर काढायचा असेल, आर डॅशनं क्यू सोबत केलेला अँगल जर काढायचा असेल तर आपण काय करतो, तर आपण आर डॅशला हायपोटेनियस समजतो आणि आर डॅशला हायपोटेनियस समजतो. हे बघा, आर डॅशनं क्यू सोबत केलेल्या अँगलसाठी आर डॅशला हायपोटेनियस समजतो आणि क्यू मायनस पी बनतो आता ॲडजस्टंट आणि पी साइन थिटा बनतो ऑपोजिट. ट्रायंगल लॉ झाल्यानंतर आपण पाहूया आता पॅरलेलोग्राम लॉ ऑफ वेक्टर ॲडिशन किंवा त्याचे शॉर्टकट्स. फार शॉर्टकट्स आहेत आणि इम्पॉर्टंट आहेत. बघा, आपण पूर्वी काय केलं होतं, आपल्याला या पॉईंटपासून या पॉईंटपाशी जायचं होतं. तर वेक्टर पी एक डिस्प्लेसमेंट घेतलं वेक्टर पी आणि त्यासोबत दुसरं डिस्प्लेसमेंट वेक्टर क्यू ॲड केलं. आपल्याला दिलेलं काय होतं पीचं मॅग्निट्यूड, क्यूचं मॅग्निट्यूड आणि दोघांच्या मधला अँगल. सो दिस इज वेक्टर पी, थिटा एवढ्या अँगलवर वेक्टर क्यू. दोघांना ॲड केल्यानंतर आपण इथून इथपर्यंत पोहोचू, त्याला रिझल्टंट म्हणतात. आणि आपण काय केलं होतं, क्यूचे दोन कंपोनंट काढले होते, क्यू कॉस थिटा आणि क्यू साइन थिटा. सो वेक्टर पी प्लस वेक्टर क्यू इज इक्वल टू वेक्टर आर. एवढंच न लिमिटेड राहता पॅरलेलोग्राम आपल्याला थोडी जास्त व्हरायटी देतो की बाबा तुम्ही वेक्टर पी प्लस वेक्टर क्यू करा आणि तुम्हाला वेक्टर क्यू प्लस वेक्टर पी सुद्धा करता येतं. सो वेक्टर पी प्लस वेक्टर क्यू इज इक्वल टू वेक्टर क्यू प्लस वेक्टर पी इज इक्वल टू वेक्टर आर. ठीक आहे. सो आपल्याला एक व्हरायटी मिळते की बाबा वेक्टर पी प्लस वेक्टर क्यू प्लस वेक्टर पी सेमच असतं आणि जे असतं वेक्टर आर म्हणजे रिझल्टंट. सो वेक्टर पी प्लस वेक्टर क्यू इज इक्वल वेक्टर क्यू प्लस वेक्टर पी इज इक्वल वेक्टर आर. आणि मॅग्निट्यूड काय तर रिझल्टंटचं पॅरलेलोग्रामची डायगोनल, पॅरलेलोग्रामची थिटावाली डायगोनल, पॅरलेलोग्रामची थिटातून निघणारी डायगोनल म्हणजे रिझल्टंट असतं. तर रिमेनिंग डायगोनल म्हणजे चेंज असते. सो पॅरलेलोग्रामची थिटावाली डायगोनल म्हणजे रिझल्टंट, जसं लेंथ किती असतं अंडररूट पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर प्लस 2pq कॉस थिटा, जे आपण ट्रायंगल लॉमध्ये काढलेलं आहे ऑलरेडी. आणि या रिझल्टंटनी पी सोबत केलेला अँगल म्हणजे अल्फा आणि क्यू सोबत केलेला अँगल म्हणजे बीटा. अल्फाचा हायपोटेनियस आर असतो, ॲडजस्टंट पी प्लस क्यू कॉस थिटा असते आणि अपोजिट क्यू साइन थिटा असतो. सिमिलरली बीटाचा हायपोटेनियस आर असतं, ॲडजस्टंट क्यू प्लस पी कॉस थिटा असतं आणि अपोजिट पी साइन थिटा असतं.
हे अँगल आपण दाखवलेले आहेत. अँगल मेड बाय रिझल्टंट विथ पी इज अल्फा अँड विथ क्यू इज बीटा. सिमिलरली जर आपल्याला चेंज काढायचं असेल तर हे बघा वेक्टर पी मायनस वेक्टर क्यू किंवा मायनस वेक्टर क्यू प्लस वेक्टर पी केलं तरी चेंज येतो. काय येतो? चेंज. सो वेक्टर पी मायनस वेक्टर क्यू इक्वल टू मायनस वेक्टर क्यू प्लस वेक्टर पी इक्वल वेक्टर आर डॅश म्हणजे चेंज. आणि या चेंजचं जर आपल्याला मॅग्निट्यूड काढायचं असेल तर ट्रायंगल लॉनुसार आपण पाहिलेलं आहे चेंजचं मॅग्निट्यूड येतं आर डॅश इक्वल टू पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर प्लस पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर मायनस 2p क्यू कॉस्टा ते बी स्क्वेअर रूटमध्ये. आणि या चेंजनं पी सोबत केलेला अँगल म्हणजे अल्फा डॅश आणि क्यू सोबत केलेला अँगल म्हणजे बीटा डॅश. तर अल्फा डॅश आणि बीटा डॅश काढायचा असेल तर त्यांचा हायपोटेनियस कोण असणार आहे जो अँगल बनवतो. अल्फा डॅश कोण बनवतो आणि बीटा डॅश कोण बनवतो? आर डॅश कोणासोबत? पी मायनस क्यू कॉस्टा आणि क्यू मायनस पी कॉस्टा म्हणून ते ॲडजस्टंट बनतात. आणि जर आपण एच स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर स्क्वेअर रूटमध्ये घेतलं तर आन्सर येतं क्यू साइन थिटा आणि पी साइन थिटा अल्फा डॅश आणि बीटा डॅशचे रिस्पेक्टिव्ह अपोजिट्स. हे झाल्यानंतर पॅरेलग्राममध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा. जगातल्या प्रत्येक पॅरेलग्राममध्ये पी आणि क्यू सेम नसतं आणि पी आणि क्यू परपेंडिक्युलरसुद्धा नसतं. तर एक शॉर्टकट लक्षात ठेवा. ज्यावेळेस दोन वेक्टरचं मॅग्निट्यूड सेम नसतं आणि दोन वेक्टर एकमेकाला परपेंडिक्युलर नसतात त्यावेळेस काय बनतं? पॅरेललोग्राम. ज्यावेळेस दोन वेक्टरचं मॅग्निट्यूड सेम नसतं आणि दोन वेक्टर एकमेकाला परपेंडिक्युलर नसतात त्यावेळेस काय बनतं? पॅरेललोग्राम. आणि दोन वेक्टरचं मॅग्निट्यूड सेम नसतं म्हणून रिझल्टंट आणि चेंज परपेंडिक्युलर नसतात. बघा तुम्ही डोळ्यानं, हा रिझल्टंट आहे आणि हा चेंज आहे. पॅरेलग्रामच्या दोन्ही डायगोनल कधीच परपेंडिक्युलर नसतात. त्याचं रिझन आहे दोन डायगोनल परपेंडिक्युलर नसतात म्हणजे रिझल्टंट चेंज परपेंडिक्युलर नसतं. त्याचं कारण आहे पी आणि क्यू सेम नसतात. तर या उलट पी आणि क्यू परपेंडिक्युलर नसतात म्हणून रिझल्ट आणि चेंज सेम नसतात. बघा किती सोपं आहे. पी क्यू सेम नाहीत म्हणून आर आर डॅश परपेंडिक्युलर नाहीत आणि पी क्यू परपेंडिक्युलर नाहीत म्हणून आर आर डॅश सेम नाहीत. हे सेम नाहीत म्हणून हे परपेंडिक्युलर नाहीत आणि हे परपेंडिक्युलर नाहीत म्हणून हे सेम नाहीत. पॅरेलग्रामचं हे शॉर्टकट झालं. जर आर आणि आर डॅश म्हणजे रिझल्टंट आणि चेंज सेम नसतील त्याचं कारण काय? पी आणि क्यू परपेंडिक्युलर नाहीत. तर पी आणि क्यूच्या मधला एकतर अँगल लेस दॅन 90 असतो किंवा ग्रेटर दॅन 90 असतो. ज्यावेळेस ॲक्यूट पॅरेलग्राम असेल तेव्हा रिझल्टंट मोठा असतो आणि चेंज छोटा असतो. तर या उलट जेव्हा ऑप्ट्यूज पॅरेलग्राम असेल तेव्हा रिझल्टंट छोटा असतो आणि चेंज मोठा असतो. नेहमी लक्षात ठेवा. जर पी आणि क्यूच्या मधला अँगल 90 नसेल तर आर आणि आर डॅश सेम येत नाहीत आणि पी आणि क्यूच्या मधला अँगल लेस दॅन 90 असेल तर आर मोठा असतो आर डॅशपेक्षा. पी आणि क्यूच्या मधला अँगल जर 90पेक्षा मोठा असेल तर आर छोटा असतो आर डॅशपेक्षा. त्यानंतर आपण पाहूया रेक्टँगल लॉ ऑफ वेक्टर ॲडिशन आणि त्याचे शॉर्टकट्स. रेक्टँगल लॉ कुठून आला आता? जर पी आणि क्यू दोन वेक्टरचं मॅग्निट्यूड सेम नाहीत पण दोन वेक्टर एकमेकाला परपेंडिक्युलर आहेत तर पॅरेलग्राम बनत नाही, रेक्टँगल बनतो. काय बनतो? रेक्टँगल. पाहायला गेलं तर रेक्टँगलसुद्धा एक पॅरेलग्रामच आहे पण असा पॅरेलग्राम ज्याच्यामध्ये थिटा किती असेल? 90. बघा लक्ष द्या. पी आणि क्यू सेम नाहीत म्हणजे आर आणि आर डॅश परपेंडिक्युलर नाहीत आणि पी आणि क्यू परपेंडिक्युलर आहेत म्हणून आर आणि आर डॅश सेम आहेत. तुम्ही बघा रेक्टँगलच्या दोन्ही डायगोनलची लेंथ कशी असते? सेम असते. सो आपण पाहूया की वेक्टर पी प्लस वेक्टर क्यू इज इक्वल टू वेक्टर क्यू प्लस वेक्टर पी इज इक्वल टू वेक्टर आर इज अ रिप्रेझेंटेशन ऑफ रिझल्टंट. दॅट इज वेक्टर पी प्लस वेक्टर क्यू इज इक्वल वेक्टर क्यू प्लस वेक्टर पी इज इक्वल वेक्टर आर म्हणजे रिझल्टंटचं रिप्रेझेंटेशन. आणि वेक्टर पी मायनस वेक्टर क्यू इज इक्वल मायनस वेक्टर क्यू प्लस वेक्टर पी इज इक्वल वेक्टर आर डॅश हे चेंजचं रिप्रेझेंटेशन. जसं वेक्टर पी मायनस वेक्टर क्यू इज इक्वल टू मायनस वेक्टर क्यू प्लस वेक्टर पी इज इक्वल टू आर डॅश. त्यानंतर रिझल्टंट आणि चेंज या दोघांचं मॅग्निट्यूड किती येतं? स्क्वेअर रूट ऑफ पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर. स्क्वेअर रूट ऑफ पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर. ठीक आहे. आता पी सोबत रिझल्टंट किती अँगल बनवतो? अल्फा. आणि क्यू सोबत रिझल्टंट किती अँगल बनवतो? बीटा. अल्फा आणि बीटा काढायचा असेल तर अल्फाचा ॲडजसंट येतं पी, अपोजिट येतं क्यू. बीटाचा ॲडजसंट येतं क्यू, अपोजिट येतं पी. आणि दोघांचे हायपोटेनियस कोण आहेत? आर. सो अल्फा आणि बीटा जर काढायचं असेल तर हायपोटेनियस ॲडजसंट आणि अपोजिट. हायपोटेनियस असतं आर आर, ॲडजसंट असतं पी क्यू, अपोजिट असतं क्यू पी. सिम्पली येऊन जातं तुम्हाला या डायग्रामकडे बघितल्यानंतर. आणि वेक्टर पी मायनस वेक्टर क्यू इज इक्वल टू मायनस वेक्टर क्यू प्लस वेक्टर पी इज इक्वल टू वेक्टर आर डॅश हे येतं चेंज. वेक्टर पी मायनस वेक्टर क्यू इज इक्वल टू मायनस वेक्टर क्यू प्लस वेक्टर पी इज इक्वल टू वेक्टर आर डॅश हे येतं चेंज. आणि चेंजचं आणि रिझल्टंटचं मॅग्निट्यूड सेम येतं कारण पी आणि क्यू परपेंडिक्युलर आहेत. सो आर डॅशसुद्धा स्क्वेअर रूट ऑफ पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर येतो. आणि अल्फा आणि बीटा जेवढं असतं तेवढंच अल्फा डॅश आणि बीटा डॅश असतात. इथे डॅश असायला पाहिजे. त्यानंतर आपण पाहूया रोम्बस आणि स्क्वेअरचे लॉ. रोम्बस
कधी बनतो आणि स्क्वेअर कधी बनतो. नेहमी लक्षात ठेवा, जेव्हा जेव्हा दोन वेक्टरचं मॅग्निट्यूड सेम आहे तेव्हा रिझल्टंट आणि चेंज परपेंडिक्युलर येतं. जेव्हा दोन वेक्टरचं मॅग्निट्यूड सेम आहे तेव्हा रिझल्टंट आणि चेंज परपेंडिक्युलर येतं. पण जेव्हा दोन वेक्टर एकमेकाला परपेंडिक्युलर नाहीत तेव्हा रिझल्ट आणि चेंज सेम येत नाही. सोपं आहे. हे सेम आहेत म्हणून हे परपेंडिक्युलर आहेत आणि हे परपेंडिक्युलर नाहीत म्हणून हे सेम नाहीत. नेहमी लक्षात ठेवा, जर दोन वेक्टरचं मॅग्निट्यूड सेम असेल तर बनतो रोम्बस. जर दोन वेक्टरचं मॅग्निट्यूड सेम असेल आणि दोन वेक्टर एकमेकाला परपेंडिक्युलर नसतील तर बनतो रोम्बस. ठीक आहे. सो वेक्टर पी प्लस वेक्टर क्यू इज इक्वल वेक्टर क्यू प्लस वेक्टर पी इज इक्वल वेक्टर आर, म्हणजे थिटावाली डायगोनल म्हणजे रिझल्टंट. आणि त्या रिझल्टंटचं मॅग्निट्यूड येतं आर इज इक्वल टू 2p कॉस थिटा बाय 2. आर इज इक्वल टू 2p कॉस थिटा बाय 2. तर वेक्टर पी मायनस वेक्टर क्यू इज इक्वल टू मायनस वेक्टर क्यू प्लस वेक्टर पी इज इक्वल वेक्टर आर डॅश. आणि आर डॅश म्हणजे चेंजचं मॅग्निट्यूड येतं 2p साइन थिटा बाय 2. नेहमी लक्षात ठेवा, रोम्बसच्या ॲडिशनची डायगोनल म्हणजे 2p कॉस थिटा बाय 2 आणि रोम्बसच्या चेंजची डायगोनल म्हणजे 2p साइन थिटा बाय 2. हे कसं आलं आपल्याला माहीत आहे. पॅरेलग्राम लॉनुसार आर इज इक्वल टू पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर प्लस 2pq कॉस थिटा आणि आर डॅश इज इक्वल टू पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर मायनस 2pq कॉस थिटा. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, रोम्बसमध्ये दोन्ही वेक्टरचं मॅग्निट्यूड सेम असतं म्हणून आपण लिहू शकतो पी स्क्वेअर प्लस 2pp कॉस थिटा, जे की बनतं 2p स्क्वेअर कॉमन घेतल्यानंतर 1 प्लस कॉस थिटा. आणि ट्रिग्नोमेट्रीमध्ये 1 प्लस कॉस थिटाला एक आयडेंटिटी आहे 2 कॉस स्क्वेअर थिटा बाय 2. हे महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा. 1 प्लस कॉस थिटा इज इक्वल टू 2 कॉस स्क्वेअर थिटा बाय 2. सो 2 इंटू 2, 2चा स्क्वेअर बाहेर निघाला 2, पीचा स्क्वेअर बाहेर निघाला पी, कॉसचा स्क्वेअर बाहेर निघाला कॉस. सो रोम्बसचं ज्या प्रकारे रिझल्टंट 2p कॉस थिटा बाय 2 येतं त्याच प्रकारे चेंज येतं 2p साइन थिटा बाय 2. कारण 1 मायनस कॉस थिटाला सुद्धा ट्रिग्नोमेट्रीमध्ये एक आयडेंटिटी आहे, ती म्हणजे 2 साइन स्क्वेअर थिटा बाय 2. 2 साइन स्क्वेअर थिटा बाय 2. नेहमी लक्षात ठेवा, रोम्बसमध्ये दोन्ही वेक्टरचं मॅग्निट्यूड सेम असतं. दोन्ही वेक्टरचं मॅग्निट्यूड सेम असतं आणि रिझल्टंट आणि चेंज एकमेकांना परपेंडिक्युलर असतात. बघा, पी आणि क्यू म्हणजे दोन वेक्टरच्यामध्ये अँगल तर 90 नसतो. म्हणजे जर ॲक्यूट अँगल असला तर आर मोठा आणि ऑप्टूस अँगल असेल तर आर छोटा, आर डॅश मोठा. अजून एक गोष्ट इंटरेस्टिंग आहे, लक्षात ठेवा, जर आपल्याकडं 60चा रोम्बस असेल आणि साईड पी असतील तर चेंजसुद्धा पीच असतं, कारण इथे इक्विलॅटरल ट्रायंगल बनतं. बघा, 60च्या रोम्बसमध्ये एक साईड पी, दुसरी पण साईड पी आणि चेंजसुद्धा पी, तर रिझल्टंट √3p असतो. तर या उलट जर आपल्याकडे 120चा रोम्बस असेल तर एक साईड पी, दुसरी पण साईड पी आणि रिझल्टंटसुद्धा पी येतो. काय तो? पी. नेहमी लक्षात ठेवा, 120च्या रोम्बसमध्ये एक साईड पी, दुसरी साईड पी, तर रिझल्टंटसुद्धा पी असतो. पण चेंज येते √3p. चेंज काय ते? √3p. हे शॉर्टकट्स आहेत, परत ऐका आणि लिहून ठेवा. स्क्वेअर लॉ ऑफ वेक्टर ॲडिशन. स्क्वेअर कधी बनतो? जर दोन वेक्टरचा मॅग्निट्यूड सेम आहे आणि दोन्ही वेक्टर एकमेकाला परपेंडिक्युलर आहेत तर बनतो स्क्वेअर. बघा, पी आणि क्यूचं मॅग्निट्यूड सेम आहे आणि पी आणि क्यू एकमेकाला परपेंडिक्युलर आहेत तर काय बनतो? स्क्वेअर. सोपं आहे. पी आणि क्यूचं मॅग्निट्यूड सेम आहे, हे दोघं सेम आहेत म्हणून हे दोघं परपेंडिक्युलर आहेत आणि हे दोघं परपेंडिक्युलर आहेत म्हणून हे दोघं सेम आहेत. पी आणि क्यू सेम आहेत म्हणून आर आणि आर डॅश परपेंडिक्युलर आहेत आणि पी आणि क्यू परपेंडिक्युलर आहेत म्हणून आर आणि आर डॅश सेम आहेत. सो वेक्टर पी प्लस वेक्टर क्यू इज इक्वल वेक्टर क्यू प्लस वेक्टर पी इज इक्वल वेक्टर आर आणि वेक्टर पी मायनस वेक्टर क्यू इज इक्वल मायनस वेक्टर क्यू प्लस वेक्टर पी इज इक्वल वेक्टर आर डॅश, जे दोघे एकमेकाला परपेंडिक्युलर असतात आणि दोघांची लेंथ सेम असते. सो ॲडिशन म्हणजे वेक्टर पी प्लस वेक्टर क्यू इज इक्वल वेक्टर क्यू प्लस वेक्टर पी इज इक्वल वेक्टर आर आणि चेंज म्हणजे वेक्टर पी मायनस वेक्टर क्यू इज इक्वल मायनस वेक्टर क्यू प्लस वेक्टर पी इज इक्वल वेक्टर आर डॅश. सो रिझल्टंट आणि चेंज दोन्ही येतात √2p आणि प्रत्येक ठिकाणी अल्फा डॅश बीटा डॅश किती येतात? 45 डिग्री. हे स्क्वेअरची प्रॉपर्टी आहे. स्क्वेअर झाल्यानंतर आता आपल्याला पाहायचं आहे पॉलिगॉन लॉ ऑफ वेक्टर ॲडिशन. जर आपल्याला दोनच वेक्टर असतील तर नो प्रॉब्लेम, आपण ट्रायंगल लॉ आणि पॅरेलग्राम लॉ यूज करू शकतो. पण जर आपल्याकडे खूप सारे वेक्टर असतील तर त्यांना ॲड करण्यासाठी काय करावं लागतं? पॉलिगॉन लॉ ऑफ वेक्टर ॲडिशन यूज करावा लागतो. सपोज आपल्याकडं 4 वेक्टर आहेत, एक ब्ल्यू कलरचा वेक्टर, एक ग्रीन कलरचा वेक्टर, एक येलो कलरचा वेक्टर आणि एक रेड कलरचा वेक्टर. सो वेक्टर पीच्या हेडला पी नाही आहे, ए आहे. सो वेक्टर एच्या हेडला बीचं टेल जॉईन करा, बीच्या हेडला सीचं टेल जॉईन करा आणि सीच्या हेडला डीचं टेल जॉईन करा. कारण जर आपल्याला डिस्प्लेसमेंट करायचं असेल तर आपण कुठे जातो? पहिलं ए, मग नंतर बी, मग सी आणि शेवटी डी इथं येऊन थांबतो. ठीक आहे ना? तर आपलं जे डिस्प्लेसमेंट आहे ते फायनल डिस्प्लेसमेंट किती झालं? पहिल्याच्या टेलपासून लास्टच्या हेडपर्यंत. सिम्पल आहे. वेक्टर ए प्लस वेक्टर बी प्लस वेक्टर सी प्लस वेक्टर डी इज इक्वल वेक्टर आर आणि आपण रिप्रेझेंटेशन लिहू शकतो वेक्टर ए प्लस वेक्टर बी प्लस वेक्टर सी प्लस वेक्टर डी इज इक्वल वेक्टर आर.
जर आपल्याला दोन वेक्टर आय कॅप जे कॅप के कॅप फॉर्मॅटमध्ये दिले असतील तर त्यांचं रिझल्टंट आणि चेंज कसं काढायचं? सिम्पल आहे. वेक्टर पी इज कोड पी एक्स आय कॅप पी वाय जे कॅप पी झेड के कॅप आणि वेक्टर क्यू इज कोड क्यू एक्स आय कॅप क्यू वाय जे कॅप क्यू झेड के कॅप दिला असतील तर रिझल्टंट काढता येतो. आर इज कोड टू पी एक्स प्लस क्यू एक्स आय कॅप पी वाय प्लस क्यू वाय जे कॅप पी झेड प्लस क्यू झेड के कॅप त्या सगळ्यांमध्ये प्लस प्लस देऊन टाकायचं. आणि जर चेंज काढायचं असेल तर पी एक्स मायनस क्यू एक्स आय कॅप प्लस पी वाय मायनस क्यू वाय जी कॅप प्लस पी झेड मायनस क्यू झेड के कॅप आणि त्याला सॉल्व्ह करायचं पोझिशन वेक्टर सारखं. आता हे झाल्यानंतर आपल्याला पाहायचं आहे वेक्टर मल्टिप्लिकेशन. वेक्टर मल्टिप्लिकेशन दोन प्रकारचं असतं. वेक्टर मल्टिप्लिकेशन दोन प्रकारचं असतं, डॉट प्रोडक्ट आणि क्रॉस प्रोडक्ट. जेव्हा एक वेक्टर दुसऱ्या वेक्टरसोबत मल्टिप्लाय करतो, जेव्हा एक वेक्टर दुसऱ्या वेक्टरसोबत मल्टिप्लाय करतो आणि आन्सर स्केलार येतं त्याला म्हणतात डॉट प्रोडक्ट. जेव्हा एक वेक्टर दुसऱ्या वेक्टरसोबत मल्टिप्लाय करतो आणि आन्सर स्केलार येतं त्याला म्हणतात डॉट प्रोडक्ट. जेव्हा एक वेक्टर दुसऱ्या वेक्टरसोबत मल्टिप्लाय करतो आणि आन्सर स्केलार येतं त्याला म्हणतात डॉट प्रोडक्ट किंवा स्केलार प्रोडक्ट. आणि या उलट जेव्हा एक वेक्टर दुसऱ्या वेक्टरसोबत मल्टिप्लाय करतं आणि आन्सर एक वेक्टर येतं त्याला म्हणतात क्रॉस प्रोडक्ट किंवा वेक्टर प्रोडक्ट. तुम्हाला कसं कळणार की आन्सर स्केलार येणार की वेक्टर येणार? सोप्पं आहे. आलेल्या आन्सरला एक्सप्लेन करण्यासाठी मॅग्निट्यूडच लागत असेल तर ते डॉट प्रोडक्ट होतं. आलेल्या आन्सरला एक्सप्लेन करण्यासाठी मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन दोन्ही लागत असेल तर ते क्रॉस प्रोडक्ट होतं. म्हणजेच जर दोन वेक्टर मल्टिप्लाय केल्यानंतर स्केलार येत असेल तर त्या वेक्टर मल्टिप्लिकेशनला डॉट प्रोडक्ट म्हणतात. आणि जर दोन वेक्टर मल्टिप्लाय केल्यानंतर आन्सर वेक्टर येत असेल तर त्या वेक्टर मल्टिप्लिकेशनला क्रॉस प्रोडक्ट म्हणतात. जर आपल्याला पी क्यू आणि दोघांच्यामधला अँगल थिटा दिला असेल, दोन वेक्टरचं मॅग्निट्यूड आणि दोघांच्यामधला अँगल दिला असेल तर काय करायचं? एक वेक्टर पी काढायचा आणि त्याच्यापासून थिटा एवढ्या अँगलवर दुसरा वेक्टर क्यू काढायचा. इथं थिटा आहे असं समजा. ओके, एक वेक्टर पी काढा, पी सोबत थिटा एवढ्या अँगलवर दुसरा वेक्टर क्यू काढा आणि कोणत्याही एका वेक्टरचे, क्यूचेच नाही, पीचे किंवा क्यूचे कोणाचे रेक्टँग्युलर कंपोनंट्स घ्या. आपण क्यूचे घेऊया. वेक्टर क्यूचे रेक्टँग्युलर कंपोनंट म्हणजे क्यू कॉस थिटा आणि क्यू साइन थिटा. क्यूचा ॲडजस्टंट क्यू कॉस थिटा होतं आणि क्यूचा अपोजिट क्यू साइन थिटा होतं. जर आपण पी आणि क्यू कॉस थिटा मल्टिप्लाय केल्या तर आन्सर येतं स्केलार प्रोडक्ट किंवा डॉट प्रोडक्टचं मॅग्निट्यूड. तर जर आपण पी आणि क्यूचं अपोजिट मल्टिप्लाय केल्या, पी आणि क्यूचा अपोजिट जर मल्टिप्लाय केला तर आन्सर येतं क्रॉस प्रोडक्ट किंवा वेक्टर प्रोडक्टचं मॅग्निट्यूड. स्केलार प्रोडक्ट म्हणजेच डॉट प्रोडक्टचा आन्सर एक स्केलार असल्यामुळे त्याला डायरेक्शन नसते. तर वेक्टर प्रोडक्ट म्हणजेच क्रॉस प्रोडक्टचा आन्सर एक वेक्टर असल्यामुळं त्याला डायरेक्शन असते. डायरेक्शन कशी काढायची? राईट हँड थंब रूलने. सपोज आपल्या उजव्या हाताचं पहिलं फिंगर वेक्टर पी असेल आणि दुसरं फिंगर वेक्टर क्यू असेल तर या प्रकारे वेक्टर पी क्रॉस क्यूची डायरेक्शन आपल्याला मिळते, जी पीला सुद्धा परपेंडिक्युलर असते, क्यूला सुद्धा परपेंडिक्युलर असते, पी प्लस क्यू, पी मायनस क्यू आणि पी क्यूच्या प्लेनला सुद्धा परपेंडिक्युलर असते. सो नेहमी लक्षात ठेवा, दोन वेक्टरचं मल्टिप्लिकेशन जर एक वेक्टर येत असेल तर त्याला क्रॉस प्रोडक्ट म्हणतात आणि त्याची डायरेक्शन कशी येते? राईट हँड थंब रूलने. जर आपल्याला पी क्यू आणि थिटाचं मॅग्निट्यूड दिलं असेल तर कसं करायचं ते आपल्याला माहिती आहे. पण जर आपल्याला दोन वेक्टर आय कॅप जे कॅप के कॅप फॉर्मॅटमध्ये दिले असतील तर वेक्टर पी स्कोड पी एक्स आय कॅप पी वाय जे कॅप पी झेड के कॅप आणि वेक्टर क्यू स्कोड क्यू एक्स आय कॅप क्यू वाय जे कॅप क्यू झेड के कॅप असं दिलं असेल तर काय करायचं? तर सिम्पल आहे. हे नियम लक्षात ठेवा की आय कॅप डॉट आय कॅप 1 येतं, जे कॅप डॉट जे कॅप 1 येतं आणि के कॅप डॉट के कॅप 1 येतं. पाठ करण्याची काहीच गरज नाही. आयचं मॅग्निट्यूड 1, या आयचं मॅग्निट्यूड 1 आणि दोन वेक्टरच्यामध्ये अँगल म्हणजे आय आणि आयच्यामध्ये अँगल किती आहे? 0. कॉस 0 पण किती येतं? 1. सो आय कॅप डॉट आय कॅप काय येतं? 1. मी आता बोललेल्या गोष्टी कुठून आल्या? आपल्याला माहिती आहे ना की वेक्टर पी आणि क्यूचा ॲडजस्टंट म्हणजे क्यू कॉस थिटा. पी आणि क्यू कॉस थिटा जर मल्टिप्लाय केलं तर आन्सर काय येतं? डॉट प्रोडक्टचं मॅग्निट्यूड. तर पी आणि क्यू साइन थिटा जर मल्टिप्लाय केलं तर आन्सर काय येतं? क्रॉस प्रोडक्टचं मॅग्निट्यूड. तर लक्षात ठेवा, पी आणि क्यूचं ॲडजस्टंट म्हणजे पी क्यू कॉस थिटा आन्सर येतं डॉट प्रोडक्ट. पी आणि क्यूचं अपोजिट म्हणजे पी क्यू साइन थिटा आन्सर येतं क्रॉस प्रोडक्टचं मॅग्निट्यूड. तर पी क्यू इथं पी कोण आहे? आय कॅपचं मॅग्निट्यूड 1, जे कॅपचं मॅग्निट्यूड 1 आणि आय कॅप आणि जी कॅपच्या मधला आय कॅप आणि आय कॅपच्या या आय कॅपचं मॅग्निट्यूड 1, या आय कॅपचं मॅग्निट्यूड 1, दोघांच्या मधला अँगल 0 आणि कॉस 0 पण काय तो 1. सो 1 × 1 × 1 आन्सर काय येतं? 1. अशा प्रकारे आय कॅप डॉट आय कॅप 1 येतं, जे कॅप डॉट जे कॅप 1 येतं आणि के कॅप डॉट के कॅप 1 येतं. तर आयचे परपेंडिक्युलर आहेत म्हणून 0, जे के परपेंडिक्युलर आहेत म्हणून 0, के आय परपेंडिक्युलर आहेत म्हणून 0. नेहमी लक्षात ठेवा, जर दोन वेक्टर एकमेकांना परपेंडिक्युलर असतील तर त्यांचा डॉट प्रोडक्ट काय तो 0 होतो. अतिशय महत्त्वाची इन्फॉर्मेशन आहे, एक्झाममध्ये येते. जर दोन वेक्टर एकमेकांना परपेंडिक्युलर असतील तर त्यांचा डॉट प्रोडक्ट काय तो 0. आणि क्रॉस प्रोडक्ट जर काढायचं असेल तर सिम्पल आहे. क्रॉस प्रोडक्ट म्हणजे वेक्टर पी आणि वेक्टर क्यू एकमेकांसोबत मल्टिप्लाय करून एक वेक्टरच झालेत, वेक्टर आर डॅश. तर पहिल्यांदा एक डिटर्मिनंट मांडून घ्यायचं ज्यामध्ये आय कॅप
जे कॅप के कॅप हे पहिला रो असेल. दुसरा रो म्हणजे पी क्रॉस क्यू करायला तर पी एक्स क्यू एक्स पी एक्स पी वाय आणि पी झेड. आणि तिसरा रो म्हणजे क्यू एक्स क्यू वाय आणि क्यू झेड. नेहमी लक्षात ठेवा, पी क्रॉस क्यू असेल तर पहिलं पी लिहा नंतर क्यू लिहा, नाहीतर आन्सर प्लसचं मायनस होतं. आणि याला सॉल्व कसं करायचं, प्लस आय कॅप लिहायचं एक ब्रॅकेट, त्याच्यानंतर मायनस जे कॅप लिहायचं एक ब्रॅकेट, त्याच्यानंतर प्लस के कॅप लिहायचं एक ब्रॅकेट. सिम्पल आहे. प्लस आय कॅप मायनस जे कॅप प्लस के कॅप, प्लस आय कॅप आणि एक ब्रॅकेट, मायनस जी कॅप आणि एक ब्रॅकेट, प्लस के कॅप आणि एक ब्रॅकेट. ठीक आहे. त्या ब्रॅकेटमध्ये काय करायचं, प्लस आय कॅप लिहिल्यानंतर आय कॅपचा कॉलम आणि रो सोडून द्यायचा आणि करायचं पी वाय इंटू क्यू झेड मायनस पी झेड इंटू क्यू वाय, पी वाय क्यू झेड मायनस पी झेड क्यू वाय, मायनस जे कॅप द्यायचं, जी कॅपचा कॉलम आणि रो सोडून द्यायचं, पी एक्स इंटू क्यू झेड मायनस पी झेड इंटू क्यू एक्स करायचं, पी एक्स इंटू क्यू झेड मायनस पी झेड इंटू क्यू एक्स करायचा, प्लस के कॅप लिहायचं, के कॅपचा कॉलम आणि रो सोडून द्यायचा, पी एक्स क्यू वाय मायनस पी वाय क्यू एक्स, पी एक्स क्यू वाय मायनस पी वाय क्यू एक्स करायचं आणि आन्सर येऊन जातं क्रॉस प्रोडक्टचं. आता काही हिंट्स वेक्टर मल्टिप्लिकेशनच्या हिंट्सच्या एक्झाममध्ये येतात, अतिशय महत्त्वाचे आहेत. हिंट्स फॉर वेक्टर मल्टिप्लिकेशन. सो लक्षात ठेवा, दोन वेक्टरचं मल्टिप्लिकेशन जर एक स्केलर आलं तर त्याला आपण डॉट प्रोडक्ट म्हणतो. त्याला आपण काय म्हणतो, डॉट प्रोडक्ट. वेन वन वेक्टर मल्टिप्लाइज विथ अनदर वेक्टर अँड आन्सर इज स्केलर, देन द वेक्टर मल्टिप्लिकेशन इज कॉल्ड ॲज डॉट प्रोडक्ट. त्याचा आन्सर पी क्यू कॉस थिटा येतं, पी क्यू थिटा दिलं तर, आणि आय कॅप जी कॅप के कॅप दिलं तर पी एक्स क्यू एक्स प्लस पी वाय क्यू वाय प्लस पी झेड क्यू झेड येतं. म्हणजे आपण एकच फॉर्म्युला समजू शकतो, पी क्यू कॉस थिटा इज इक्वल टू पी एक्स क्यू एक्स प्लस पी वाय क्यू वाय प्लस पी झेड क्यू झेडला. नेहमी लक्षात ठेवा, ज्या कोणाच्या फॉर्म्युलामध्ये कॉस थिटा येतो, ॲक्यूट अँगल असेल तर त्याची व्हॅल्यू पॉझिटिव्ह येते, ऑप्टिव्ह अँगल असेल तर त्याची व्हॅल्यू निगेटिव्ह येते, आणि जर 90 डिग्री असेल तर त्याची व्हॅल्यू 0 येते. म्हणून जर दोन वेक्टर एकमेकांना परपेंडिक्युलर असतील तर त्यांचा डॉट प्रोडक्ट काय येतो, 0, कारण तिथे कॉस आहे. कॉस 90 नेहमी 0 येतो. आता बघा, पी आणि क्यूच्या मधला जर अँगल काढायचा असेल तर सिम्पल आहे. या पी क्यूला डिनॉमिनेटरमध्ये घेऊन जा आणि कॉस थिटा येऊन जातो. पी कसं काढायचं, अंडरूट पी एक्स स्क्वेअर प्लस पी वाय स्क्वेअर प्लस पी झेड स्क्वेअर, आणि क्यू कसं काढायचं, अंडरूट क्यू एक्स स्क्वेअर प्लस क्यू वाय स्क्वेअर प्लस क्यू झेड स्क्वेअर. जर कोणी विचारलं की पीचा कंपोनंट क्यूवर काढावं तर काय काढायचं आहे, पी कॉस थिटा. ठीक आहे, पी कॉस थिटा. आता बघा, तुम्ही ध्यान द्या, जर आपल्याला हे माहीत आहे पी क्यू कॉस थिटा इज इक्वल टू पी एक्स क्यू एक्स प्लस पी वाय क्यू वाय प्लस पी झेड क्यू झेड, आणि जर आपल्याला पी कॉस थिटा काढायचा आहे तर हा क्यू जो आहे तो डिनॉमिनेटरमध्ये घेऊन जा. इथे एक मिस्टेक आहे, इथं क्यू घ्यायचं आहे खाली, क्यू, कारण इथला क्यू डिनॉमिनेटरमध्ये आला आहे, क्यू घ्यायचा आहे इथं. सो पी कॉस थिटा इज इक्वल टू पी एक्स क्यू एक्स प्लस पी वाय क्यू वाय प्लस पी झेड क्यू झेड डिवाइड बाय क्यू इंटू क्यूची डायरेक्शन लिहायचं, तर क्यू कॅप लिहून टाका. आणि आपल्याला माहीत आहे क्यू कॅप म्हणजे युनिट वेक्टर कसं काढतात, क्यूच्या वेक्टरला क्यूच्या मॅग्निट्यूडनं डिवाइड केल्यानंतर आन्सर येतं क्यू कॅप. महत्त्वाच्या दोन हिंट्स, जर दोन वेक्टर एकमेकांना परपेंडिक्युलर असतील तर ते कसं ओळखायचं, त्याचा डॉट प्रोडक्ट म्हणजे पी एक्स क्यू एक्स प्लस पी वाय क्यू वाय प्लस पी झेड क्यू झेड काय येतो, परपेंडिक्युलर येतो. आणि जर दोन वेक्टर पॅरलल असतील तर कसं ओळखायचं, त्यांचा क्रॉस प्रोडक्ट 0 येतो, किंवा ते दोन्ही वेक्टर एक्स वाय झेड ॲक्सिससोबत सेम अँगल बनवतात, अल्फा बीटा गॅमा तिघांचे सारखे असतात, म्हणून कधी पी एक्स बाय क्यू एक्स इज इक्वल टू पी वाय बाय क्यू वाय इज इक्वल टू पी झेड बाय क्यू झेड येऊन जातं.